बिस्किट म्हटलं की पार्लेजी आणि हॉटेल म्हटलं की ओयो हे आपल्या डोक्यात फिक्स झाले। ओयोची क्रेज तरुण तरुणींमध्ये जरा जास्तच पाहायला मिळते। 2010-2011च्या आधी प्रेमात पडलेले प्रेमी युगल चहाच्या टपऱ्यांवर किंवा एखाद्या कॉफी शॉपमध्ये पाहायला मिळायचे। 2013 मध्ये ओयो ही कंपनी आली आणि प्रेमी युगलांसाठी ओयो हॉटेल म्हणजेच जिव्हाळ्याचा विषय बनली। चौकाचौकात ओयो हॉटेल्स दिसायला लागलेत। ज्या हॉटेलचं नाव कधीही ऐकलं नसेल तसे हॉटेलवरही गर्दी वाढायला लागली। हॉटेल ऑनलाईन बुकिंगचं फॅड ओयोने भारतात आणलं। परदेशातली ही ऑनलाईन बुकिंगची संकल्पना ओयोने भारतात मोठ्या प्रमाणात चालू केली। लोकांच्या समस्यांवर काम केल्याने ओयो अल्पावधीतच फेमस झाली। पण काही वर्षांपासून ओयो हॉटेलच्या तक्रारीही पोलिसांकडे वाढायला लागल्या आहेत। ओयोवर आता पोलीसही नजर ठेवून आहेत। यशाच्या शिखरावर असलेल्या ओयो कंपनीला सध्या तोटा का होतोय? ओयोची बायजूस सारखी परिस्थिती होऊ शकते का? अनमॅरिड कपलसाठी ओयोने नवीन पॉलिसी आणल्याने त्याचा कसा फटका त्यांना पडू शकतो, यावरच सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करूया। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलघेवडा। चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। 2013ला रितेश अग्रवाल या युवकाने ही कंपनी भारतात चालू केली। आपल्याला आलेल्या अनुभवातून आपण ह्या बिझनेसमध्ये आलोय असं रितेश अग्रवाल सांगतात। 2010-2011 या वर्षांच्या आधी भारतात कुठेही ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तशी सुविधा बऱ्यापैकी नव्हती। रितेशलाही असाच अनुभव फॅमिली सोबत असताना आला। त्या अनुभवावरनं आणि नंतर त्या बिझनेसचा केलेला सखोल अभ्यासानंतर 2013ला ओयो कंपनी स्थापन झाली। छोट्या छोट्या हॉटेल सोबत टायअप करून ओयो ह्या ॲपवरून बुकिंग केल्याने त्याचं कमिशन ओयोला मिळू लागले। कमिशनच्या रूपाने हॉटेल बुकिंगवर एक्स्ट्रा चार्ज ओयोने लावला आणि असं एक बिझनेस मॉडेल ओयोने उभं केलं। ओयो सुरू होण्याच्याही आधी ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांनी 2006 मध्ये ओरायवल स्टेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली। अल्पावधीतच कंपनीने मोठा नफा कमावला, पण झालेल्या काही चुकांमुळे कंपनी नंतर डबघाईस आली। नंतर त्या चुका सुधारूनच ओयो ही कंपनी 2013ला स्थापन झाली। त्यावेळी रितेशचे वय फक्त 19 वर्षे होते। एवढ्या कमी वयातच एवढं मोठं पाऊल रितेशने घेतलं। पहिल्या कंपनीत असलेली रूम स्वच्छतेची कस्टमरची तक्रार त्यांनी नवीन कंपनीत सुधारली आणि ओयो सुसाट निघाली। चीन, मलेशिया, दुबई, इंडोनेशिया या देशातही ओयो पोहोचली। सध्या 500हून अधिक शहरांमध्ये 12,000हून अधिक फ्रँचाइज हॉटेल्स ओयोकडे आहे। पण 2019 मध्ये कोरोना आल्याने संपूर्ण जग ठप्प पडलं, यातून ओयोही सुटला नाही। ओयो हॉटेल्सवर या लॉकडाऊनचा फरक पडला। पर्यटनच बंद असल्याने ओयोची या दरम्यान डिमांड कमी झाली। त्यामुळे 2020 मध्ये ओयो ह्या कंपनीला 13,122 कोटींचा घाटा झाला। 2021 मध्ये 3,943 कोटींचा तोटा झाला। 2022 मध्ये 1,940 कोटी तर 2023 मध्ये 1,287 कोटींचा फटका ओयो या कंपनीला बसला। पण नंतर कंपनीने कठोर पावलं उचलत 2024च्या पहिल्या 6 महिन्यात 229 कोटींचा नफा करण्यात कंपनी सफल झाली। कंपनीबद्दल काही तक्रारीही हळूहळू यायला लागल्या। बलात्काराच्या घटनाही काही ओयो हॉटेल्सवर घडल्याच्या बातम्या आल्या। ओयो हॉटेल्स हे प्रामुख्याने कॉलेजच्या मुलामुलींसाठी, अनमॅरिड कपल यांच्यासाठी जास्त सोयीस्कर होतं। पण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तक्रारींनी ओयो हॉटेलच्या पॉलिसीवरही प्रश्नचिन्ह उभं राहायला लागलं। काही दिवसांपूर्वी धुळे शहरात ओयोवर टाकलेल्या धाडीतही बरेच तरुण तरुणी सापडले होते। ओयो हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सापडल्याच्या घटनाही बऱ्याच पाहायला मिळतात। या सर्व घटनांमुळे ओयो हॉटेलचे नाव खराब व्हायला लागल्याने आता ओयो कंपनीनेही काही नवीन पॉलिसीज आणण्याच्या तयारीत आहे। तशा ट्रायल्सही त्यांनी मेरठ या शहरात चालू केल्या। आधी कपलसाठी सोयीचं असलेलं ओयो आता अनमॅरिड कपलला बॅन होण्याची यात शक्यता आहे आणि आयडेंटिटी प्रूफ मध्येही अधिक पारदर्शकता कंपनी आणण्याची शक्यता आहे। कंपनीने आणलेल्या नवीन पॉलिसीज नंतर त्याचा फायदा ओयोला होतो की त्याचा फटका ओयोला बसतो ते येणाऱ्या काही वर्षात कळेलच। बरेचसे हॉटेल्स हे अनमॅरिड कपल्स शाळा कॉलेजेसचे पोरं पोरींवरच चालायचे, पण नवीन पॉलिसीज नंतर ते हॉटेल्सही ओयो सोबत राहतात का ते पाहणं आता महत्वाचं असेल।
ओयो या कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.